नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रिकल्चरिस्ट उमेश यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज 21 ऑगस्ट रोजी आपण जो विषय ठेवला आहे तो मावा आणि तुडतुडे याच्या नियंत्रणासाठी स्वस्तात मस्त उपाय. तर त्यामध्ये आपण प्रोपेक सुपर हे फवारू शकतो आणि त्यानंतर रोगर हे सुद्धा चांगलं एक औषध आहे. त्याच्यामुळं दोन्ही औषध जर आपण एका वेळेस फवारले तर मावा आणि तुडतुडा याचं चांगल्या प्रकारे नियंत्रण होते. हे स्वस्तात मस्त औषध आहे. साधारणतः आपला प्रोपेक सुपर आपल्याकडे 650 रुपये लिटर मिळून जाते आणि आपण रोगरसुद्धा आपण 700 रुपये लिटर मिळून जाते. रोगरमध्ये डायमेथोएट 30% EC हे येते आणि हे 1 लिटरला 2 ml अशा पद्धतीनं आपल्याला फवारा मारू शकतो. आणि प्रोपेक सुपरसुद्धा 1 लिटरमध्ये आपण 1.5 या 2 मिली हे घेऊ शकतो. आणि जर आपली कॉटनची जर हाईट चांगली असेल, वाढलेली असेल आणि चांगलं पात्यावर लागत असेल तर त्यामध्ये आपण 12-61 हे घेऊ शकतो विद्राव्य खत. आणि त्यासोबत आपण कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे दुय्यम घटक जे आहे ते सुद्धा आपण फवाऱ्यातून देऊ शकतो. आणि जर आपली बजेट जास्त असेल, जर पात्यावर लागले असेल तर त्यामध्ये आपण जे बूस्टरचे झेप येते आणि किंवा मग गायत्री परफेक्ट हे 2 जे मॉलिक्यूल आहे हे सुद्धा फवारू शकतो. त्याच्यामुळं आपल्याला पात्याची संख्या वगैरे वाढते. आणि जर कॉटन जर छोटी असेल, म्हणजे वाढ जर कमी असेल तर त्यामध्ये आपण प्रोपेक सुपर आणि रोगर प्लस 19-19 आणि त्यामध्ये बूस्टरचं टॉपअप हे फवारू शकतो. त्यामुळं फळफांद्यांची संख्या वाढते. फांद्यांची संख्या वाढते टॉपअपमुळं. वाढसुद्धा वाढते आपली कॉटनची. कपाशी झाडाची जोमाने वाढ होते. जर तुमची कपाशी थोडी वाढ कमी असेल तर तुम्ही हे एक औषध घेऊ शकता. त्यानंतर दुसरं जर महत्त्वाचं बोलायचं झालं तर आपल्याकडे भरपूर दिवसाचं आता पाणी नाही आहे. तर पाणी खूप आवश्यक आहे. पाऊस वगैरे काहीच नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याला यामध्ये सिंचनाची सोय करणं आवश्यक आहे. तर आपण बघू शकतो आपला प्लॉट ह्या जवळपास 70-75 दिवसात झालेला आहे. तर जमिनीत काहीच मॉइश्चर नसल्यामुळे आपण आता यामध्ये ड्रीप आथरण्याचं काम करणार आहोत. यामध्ये आपल्याला ड्रीप चालू करावी लागत आहे. जर तुमच्याकडे सिंचनाची सोय असेल तर तुम्हीसुद्धा सिंचनाची सोय करायला पाहिजे. कारण भरपूर हवामान तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की सप्टेंबर महिन्यातसुद्धा पावसात मोठा खंड आहे. त्याच्यामुळं आपल्याला पिकाला पाणी देणं खूप आवश्यक आहे. सर्व पिकं हे पाण्यावर आलेले आहे. जमिनीमध्ये काहीच ओलावा आहे नाही. तर त्यासाठी आपण बाहेरच्या हाताने ड्रीप आथरून घेत आहोत. लवकरच आपण 1-2 दिवसात याला पाणी सुरू करणार आहोत. तर तुम्ही हा प्लॉट बघू शकता. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर आखरी कमेंट वगैरे करा, कसा वाटते प्लॉट गिट.